आणि आता आदित्य ठाकरे हे चाकण MIDC मध्ये दाखल झालेले आहेत. आपण थेट जाऊयात, त्यांची PC सुरू आहे. करू इथून बोगदा करू, वरतून त्यांचे गँग लीडर आहेत ते तसेच करतात मिंदे. पण हे किती वर्षात होणार? आत्ता पण मी बघत होतो तो रिंग रोड तो होईपर्यंत खालच्या खड्ड्यांचं काय? 59 कोटी रुपये त्यासाठी मंजूर झाले. स्थानिक आमदार देखील लक्षात आले नाही. मला वाटतं परत एकदा मी तुम्हाला सांगतो, जे काही पैसे मंजूर होतील पुढे मागे, आत्ताची परिस्थिती आहे त्याचं काय? 2047 विकसित भारत होऊ आपण, पण आत्ता ज्या शाळांमध्ये आपण परिस्थिती पाहतो त्याचं काय? आत्ता जे रस्त्यांमध्ये रस्ते नाहीच आहेत, खड्डेच आहेत, त्याचं काय? टोल रोड आहे, टोल घेतला जातोय. आता तुम्ही पहा मुंबई गोवा हायवे 10 वर्ष आम्ही ऐकतोय की आता गणपतीच्या आधी नीट होणार, आता डिसेंबरच्या आधी नीट होणार. सत्ताधाऱ्यांकडे तुम्हाला भेटू नये म्हणून उद्योजकांना धमक्या दिल्या जातात. चांगले आता असं सगळीकडेच जाणार आहे, कारण असं त्यांचं भाग्य उघडत असेल सगळीकडे. पण ते जे काही मी बोललो ना त्यांचा टोल, त्याच्याबद्दल काय? आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्योगमंत्री येतात की त्यांचं अजून कोणतरी येते इथे जास्ती वेळा, हे पण जरा विचारा. पण मुख्य गोष्ट मी परत एकदा, मला याच्यात पर्सनल गोष्टीमध्ये जायचं नाही आहे. मी आधी पण आलो आहे, नंतर पण येत राहीन. पण तुमचं जे काम आहे तुम्ही करत नाही म्हणून आम्ही इथे आंदोलन करायला आलेलो आहे. तर मुख्यमंत्र्यांचं हेच म्हणणं आहे की जाणाऱ्या 20 कंपन्या ह्या बंद पडक्यात गेल्याने काही फरक पडत नाही. याकडे कसं पाहताय? आता असं जर ते म्हणत असतील की काही फरक पडत नाही, तर काय नुसतं आमदार फोडण्यात तुमचा पक्ष व्यस्त राहणार? कारभार कधी करणार ते तर बघा तुम्ही. आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही बघा, मुख्यमंत्री जे बोलतात की ह्या कंपन्या बंद पडल्या तरी चालतील, गेल्या तरी चालतील, काही फरक पडत नाही. या ज्या 20 कंपन्या जातात ना, कमीत कमी 5,000 जॉब्स आपल्या राज्यातून जाणार, या स्थानिकांच्या हातातून जाणार आहेत. 5,000 जॉब्स, 5,000 रोजगार देताय तुम्ही. 5,000 रोजगारची संधी. अजय बांगा जे वर्ल्ड बँकचे प्रेसिडेंट आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये जागतिक स्तरावर जे इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यात जवळपास 120 कोटी तरुण तरुणी ह्या जॉब मार्केटमध्ये येणार आहेत, 18 वर्षाचे होणार आहेत. हे जेन झी आहेत, हे जेन अल्फा आहेत जे आत्ता आंदोलन करत होते. हे 120 कोटी जेन झी आणि जेन अल्फा पुढच्या 10 वर्षात जॉब मार्केटमध्ये येणार आहे. आणि जागतिक स्तरावर फक्त 40 कोटी जॉब्स निर्माण होणार आहेत. 80 कोटी जॉब्सचं काय? आणि एका बाजूला जग हे विचार करते आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री बोलतात काय फरक पडतोय? म्हणजे काय आपण जे करतोय त्याचा काही विचार करताय की नाही? म्हणजे आपण परत जग एका बाजूला विचार करतो.